सर्वप्रथम या साहित्य संमेलनामध्ये वंचिताचे साहित्य आणि लोकशाही या परिसंवादासाठी आपल्याला लाभलेले जे सगळे वक्ते आहेत त्यांचं मी प्रथम स्वागत करतो. हे जे वक्ते आहेत हे वंचित विविध घटकांचे प्रतिनिधित्व करतात किंवा त्यांच्यासाठी ते काम करतात. असे चांगले व्यक्ती आज या परिसंवादाला लाभलेले आहेत. हा कार्यक्रम पाहायला ऐकायला आपण जे सगळे आलेले आहात त्याच पद्धतीने हा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हा टेलिकास्ट होत आहे. त्या माध्यमातून पाहणारे जे लोक आहेत, ऐकणारे लोक आहेत, त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. जसं डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की आमचा पहिला सहभाग साहित्य संमेलनामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय म्हणून 2021 साली नाशिकच्या संमेलनात झाला. त्याच्यानंतर उदगीरच्या संमेलनामध्ये सुद्धा आम्ही परिसंवाद सादर केला होता. लोकशाही हा विषय घेऊन, आशय घेऊन आपण त्या परिसंवादामध्ये सगळे आलो होतो. आजही वर्ध्यामध्ये आपण जे साहित्य संमेलन आज होत आहे ह्या परिसंवादाच्या परिसंवादाला पुन्हा आम्ही एकदा एक नवीन विषय घेऊन आपल्यापुढे सहभागी होत आहोत. आणि हा विषय घेताना आपल्याला अनेक वेळेला वाटेल की मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय हा निवडणुका घेणे आणि त्याची जी प्रक्रिया आहे, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करणे, त्याच्या पुढे जाऊन अशा कार्यक्रम आयोजनाचं काय कारण आहे. मला वाटतं निवडणुका ह्या तांत्रिक आहेत, परंतु ज्याला त्या जोडलेल्या आहेत ती लोकशाही ही एक मोठी संकल्पना आहे. आणि अशा लोकशाही संकल्पनेसाठी अशा पद्धतीचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि उपलब्ध व्हावं म्हणून सुद्धा मी अखिल भारतीय मराठी महामंडळ, साहित्य महामंडळ, त्यांचे विविध पदाधिकारी, अध्यक्ष आणि त्याच पद्धतीने आयोजक यांचंही मी विशेष आभार मानतो. खरं म्हणजे मी रूढ अर्थाने कुठलाही लेखक नाही, साहित्यिक नाही. माझं जे क्षेत्र आहे ते निवडणुका, आणि निवडणुका ह्या लोकशाहीला जोडलेल्या असल्यामुळे त्या विषयामध्ये काम केल्याबद्दलचे काही अनुभव आणि काही मुद्दे मांडण्यासाठी मी या ठिकाणी आज उपस्थित आहे. खरं म्हणजे मतदार होणं ही खरं म्हणजे लोकशाहीच्या मधली ती पहिली पायरी आहे. आणि ह्या पहिल्या पायरीमध्ये सुद्धा वंचित समाजाच्या अनुषंगाने कितीतरी प्रॉब्लेम्स आणि आव्हानं आपल्याला पाहायला मिळतात. खरं म्हणजे पहिली जी सर्वसाधारण प्रक्रिया असते ती कागदपत्रांची, की जी सहज इतर लोकांना साध्य होते. मतदार प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा रहिवास प्रमाणपत्र किंवा जन्मतारीख अशी साधी कागदपत्रंसुद्धा वंचित समाजाच्या घटकांच्याकडे उपलब्ध नसतात. यामध्ये बेघर समाज आहेत, त्याच पद्धतीने भटके विमुक्त जमाती आहेत, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आहेत, महिला आहेत आणि पारलिंगी समाज आहे. अशा समाजांच्यामध्ये की जिथे कुठलंही कागदपत्र नाही, कुठलेही पुरावे नाहीत, अशा स्थितीमध्ये त्यांचा सहभाग लोकशाहीमध्ये कसा होणार हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये दिव्यांगांसुद्धा मोठा सहभाग आहे. त्यामुळे यांचा सहभाग होण्यासाठी कुठल्याही कागदपत्राची मागणी निवडणूक आयोग करत नाही. आणि निवडणूक आयोगानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही कागदपत्राच्या अभावीसुद्धा त्यांच्या स्वघोषणापत्राच्या आधारेसुद्धा आपण त्यांना प्रक्रियेमध्ये आणू शकतो. मतदारांचा त्यांचा हक्क आपण त्यांना देऊ शकतो. हा महत्त्वपूर्ण जो निर्णय तो निवडणूक आयोगाने घेतला. दिव्यांगांच्यासाठी सुद्धा अनेक सुविधा निवडणूक आयोग मतदान त्यांचा हक्क व्हावा म्हणून आपण देतो. त्याच्यामध्ये त्याला जी सुविधा असतात, व्हीलचेअर्स आहेत, गाडी आहे, मतदान प्रक्रियेचं केंद्रापर्यंत जाण्यासाठी
किंबहुना जे घरातून बाहेर पडू शकत नाहीत त्यांना घरातून मतदान करण्याची सुद्धा सुविधा ह्या निवडणूक आयोगाने दिलेली आहे. म्हणजे या विषयी काम करत असताना गेल्या 1-1.5 वर्षामध्ये वंचितांच्या प्रश्नाबद्दलच्या जे माझे स्वतःचे अनुभव आले ते थोडेसे मी प्रास्ताविकामध्ये 1-2 अनुभव सांगतो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आम्ही पारलिंगी समाजासाठीची 2 दिवसाची परिषद ठेवली होती आणि त्यामध्ये विविध महाराष्ट्रातील भागातून आलेले पारलिंगी समाजाचे व्यक्ती त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि ह्या पुणे विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये ते राहिल्या होत्या, रहिवास होता त्यांचा. त्यावेळेला विद्यार्थ्यांना आम्ही त्यांचे समन्वय अधिकारी म्हणून त्यांना आम्ही काम दिलं होतं आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी जो समन्वय केला, जो संपर्क केला, जे त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली आणि त्या परिसंवादामध्ये किंवा त्या परिषदेमध्ये जे विषय मांडले गेले त्याच्या वेळच्या ज्या प्रतिक्रिया मुलांच्या होत्या ऑडियन्समध्ये की त्यांचे प्रश्न खऱ्या अर्थाने आम्हाला काही समजलेलेच नाही आहेत आत्तापर्यंत. आणि ही पहिलीच वेळ अशी होती की जिथे त्यांचे प्रश्न अशा मोठ्या माध्यमांच्या पुढे आणि विस्तृतपणे त्याची चर्चा झाली. मला वाटतं तीच गोष्ट आपण आता पाहतो की जेव्हा एखादा पोलीस भरतीमध्ये पारलिंगी समाजाच्या कॅन्डिडेट्सना अर्ज करण्याची सुद्धा मुभा नव्हती आणि जेव्हा कोर्ट प्रकरण झालं तर त्या कोर्टाच्यामध्ये सुद्धा असा शासनाच्या तर्फे असं ॲफिडेविट दिलं होतं की हे पोलिसाचं काम करू शकणार नाहीत. म्हणून मला वाटतं ही मानसिकता फार काही बोलून जाते. दिव्यांगांच्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो की निवडणूक आयोगाने जेव्हा एक परिषद घेतली होती, राष्ट्रीय परिषद दिव्यांगांसाठी, आणि त्यावेळेला दिव्यांगांना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या तिथे जॉईन होऊन त्या परिषदेत भाग घ्यायचा होता. आणि आमच्यामध्ये काही जे व्यक्ती होत्या त्या व्हीलचेअर्समधले होत्या. आम्हाला असा प्रश्न पडला की जेव्हा ह्यांना इथं मंत्रालयामध्ये आपण बोलू त्यावेळेला वॉशरूमची व्यवस्था काय त्यांच्यासाठी आहे. म्हणजे आजही आपल्याला आश्चर्य वाटेल की मंत्रालयामध्ये सुद्धा जिथं राज्याचं मुख्य केंद्र आहे तिथंसुद्धा दिव्यांगांना फ्रेंडली असं वॉशरूम नाही, रॅम्पची व्यवस्था नाही. मला वाटतं हे खूप विचार करण्याची खरी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण असं पण पाहतो बऱ्याच वेळेला की शाळेमध्ये दिव्यांग मुलगा किंवा मुलगी जाऊ शकत नाही कारण तिथं रॅम्प नाही म्हणून त्यांचं शिक्षण गेलेलं आहे. वॉशरूमची मुलींना जशी वेगळी सोय नाही म्हणून अनेक मुली शाळेत जात नाहीत, ही सुद्धा वास्तव आहे. आणि मला वाटतं या परिस्थितीमध्ये 2 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात. त्या म्हणजे संवेदना, की हा वंचित समाजाचे हे जे वेगवेगळे अंग आहेत, घटक आहेत, हा सुद्धा इतरांच्यासारखा लोकशाहीचा मुख्य भाग आहे आणि त्यांना समाविष्ट करून त्यांच्या बरोबरीने पुढे जाणे, त्याची जी संवेदना आहे ती संवेदना सगळ्या समाजाच्या घटकापर्यंत, प्रशासकांच्यापर्यंत किंबहुना राज्यकर्त्यांच्यापर्यंत जाण्याची गरज आहे. पारलिंगींच्या परिषदेमध्ये जेव्हा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पक्ष मंचावर होते तेव्हा त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता की किती मॅनिफेस्टोमध्ये पारलिंगींच्या बद्दलचं त्यांचं काहीतरी कमिटमेंट आहे. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की काही राजकीय पक्षांच्या कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये पारलिंगींचा कुठलाही समावेश नाही. मला वाटतं आपल्याला खूप ह्या संवेदना जागृत करण्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे. आणि दुसरी, संवेदना जागृत केल्यानंतर सुद्धा त्याला कृतीची देण्याची फार गरज आहे. आणि म्हणून या समाजासाठी आपण काय करू शकतो, प्रशासक म्हणून काय करू शकतो, समाजाचा घटक म्हणून काय करू शकतो आणि यांना ह्या प्रवाहामध्ये कसा आणू शकतो, ह्या कृतिशीलतेची अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून लोकशाही जी आहे किंवा समाजाची जी प्रगती आहे त्या प्रगती कशावर अवलंबून आहे की आपण जसं शरीर आहे, ह्या शरीराचा एखादा अवयव जर हर्ट झाला, त्याला दुखापत झाली, तर तो पूर्ण सक्षमतेनं धावू शकत नाही. आणि म्हणून समाजाची प्रगतीसुद्धा यासारखंच आहे.
म्हणून या प्रगतीमध्ये समाजातले जे सगळे घटक आहेत हे आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयवासारखे आहेत आणि ते जर तंदुरुस्त नसतील, सक्षम नसतील, तर खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती खऱ्या अर्थानं होणार नाही आणि मोठ्या सक्षमतेनं आपण समाज म्हणून पुढे जाऊ शकणार नाही. अशा पद्धतीचे मला त्याच्यातनं नेहमी जाणवतो. आणि म्हणून या गोष्टीची कुठेतरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा व्हावी, त्याच्यातील संवेदनशीलतेचे विषय पुढे यावेत आणि आपल्यासारख्या जागृत नागरिकांच्या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून हे विषय यावेत. केवळ या हेतूने लोकशाही आणि वंचिततेचे साहित्य अशा प्रकारचे ही विषय घेऊन आम्ही आपल्यापुढे आलेलो आहोत. मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे की हा विषय आज आपण चर्चा करत आहोत आणि त्या विषयाचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्यक्ष आपल्या या उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी काम करणारे व्यक्ती आपल्यापुढे उपस्थित आहेत. मला वाटतं त्यांच्याशी चर्चा ही जी होईल, त्याचे जे मुद्दे येतील ते खरोखरच आपल्याला बरंच काही सांगून जातील, जागृती निर्माण करून जातील असं मला मनस्वी वाटतं. आणि त्यामुळे त्यांचे विशेष आभार मी मानतो. आणि संवादक म्हणून डॉक्टर दीपक आपल्याकडे आहेत. ते माझ्याबरोबर अनेक वर्षापासून काम करत होते. मी पूर्वी GADमध्ये असतानासुद्धा महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आम्ही खूप काम केलं आणि त्याच्यामध्ये त्याचा दस्तावेजच तयार करण्यासाठी महत्त्वाचं काम आम्ही जे केलं ते पुस्तक रूपाने आम्ही प्रसिद्ध केलं. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प असं त्या पुस्तकाचं नाव आहे आणि ते सुद्धा यांनी संपादित केलं दीपकने. तेही आज इथे उपस्थित आहेत आणि ते संवाद म्हणून या सर्व वक्त्यांच्याकडून ह्या ज्या जाणीवीच्या गोष्टी आहेत, मुद्द्यांच्या गोष्टी आहेत, ते खुबीने काढतील असं मला वाटतं. आणि म्हणून सगळ्यांचे मी आभार मानतो, दीपकचे आभार मानतो आणि माझे छोटंसं प्रास्ताविक मी संपवतो. जात धर्म या गोष्टींचं प्राबल्य वाढत असताना वंचित घटकांना त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून किंवा निवडणुकीतल्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून लोकशाहीच्या जवळ नेणं हे अधिक कठीण होतंय असं तुम्हाला वाटतं का? याला दोन प्रकारे उत्तर देता येईल. एक तांत्रिकही उत्तर आहे आणि एक सबस्टॅन्टिव्ह उत्तर आहे. तांत्रिक मुद्दा म्हणजे जाती धर्म याच्यावरून जे राजकारण चालतं आणि त्याच्यावर मतं मागितली जातात, हा एक मुद्दा आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगानं एक कोड ऑफ कंडक्ट तयार केलेला आहे आणि या कोड ऑफ कंडक्टमध्ये जाती धर्म याच्यावरून कोणीही मतं मागू नये अशा पद्धतीची संहिता आहे. ही संहिता आयोगानं राजकीय पक्षांच्या विचारविनिमय करून त्यांच्या कंकनन्सने त्याची सहमती घेऊन हे केलेलं आहे. म्हणजे त्यांनी हे पाळणं अपेक्षित आहे. म्हणजे ही अधिकृत भूमिका ही आयोगाची आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पाहायला पाहिजे की जाती धर्म याच्यामुळे समाजामध्ये पडणारे जे भेद आहेत, हा भेदाभेद याला काय उत्तर आहे? आणि याला उत्तर हे खरं म्हणजे लोकशाही आणि लोकशाही मूल्ये हीच आहेत. म्हणून लोकशाही मूल्ये जर त्याच्यावरची आपली निष्ठा अटळ असेल तर मला वाटतं असे भेद करणं जवळजवळ अशक्य आहे. आणि म्हणून लोकशाही मूल्ये सगळ्यांच्याकडे पोचावीत, त्याच्यावर काम व्हावं आणि म्हणूनच हा असा परिसंवादाचा अट्टास आहे. आणि त्या दृष्टीने आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की लोकशाहीची मूल्ये शाळेमध्ये, मुलांच्यामध्ये, समाजामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून कशी जातील आणि ती कशी दृढ होतील. हे जर होऊ शकलं तर मला वाटतं हा चिरकाई आपल्याला एक महत्त्वाचा उपाय त्याच्यामध्ये राहील.